नमस्कार. आपल्याबरोबर आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आपण त्यांच्याशी राज्य, देश, विश्व अनेक विषयांवर खास करून करोना संदर्भात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. आणि जी माहिती आपल्याला खरोखर माहीत नव्हती, जसं मगाशी म्हणालो की जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा ही माहिती आम्हाला समजली नाही, ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिली. हे कौतुकास्पद आहे. आपण परत चर्चेला सुरुवात करू. उद्धवजी, जसं आपण मगाशी किंवा आधीच्या भागात सांगितलं की राज्याची अर्थव्यवस्था ही तितकीशी चांगली नाही. पण हे अर्थव्यवस्थेचं संकट जे आहे हे फक्त आपल्या राज्यापुरतं नाहीये, हे देशावरचं संकट आहे, जगावरती. आणि प्रामुख्यानं जगावरचं. अनेक देश तर असे आहेत की तिथे भूकबळी उपासमार होईल अशा प्रकारची अर्थव्यवस्था तिकडे निर्माण झालेली आहे. तरीही महाराष्ट्र एक असं राज्य आहे, हे आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या देशात सतत पहिल्या क्रमांकावर राहिलं. कोट्यावधी लोकांना देशातला रोजगार देणारं हे राज्य आहे. जर ह्या राज्याचीच अर्थव्यवस्था अशा प्रकारे डळमळीत झाली तर देश डळमळीत होईल. मी एक सांगतो तुम्हाला, हा. दोन महत्वाचे मुद्दे आहेत. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की माननीय पंतप्रधान मध्ये मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. त्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या संवादात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणीही अशी एखादी योजना जाहीर करू नका की जिच्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण निर्माण होईल. बरं. सवंग लोकप्रियतेच्या अट्टहासापायी उगाच काहीतरी सूट हे दिलं ते दिलं असं जाहीर करू नका, कारण जशी तुमची परिस्थिती आहे तशीच आमची पण आहे, म्हणजे केंद्राची पण आहे. हे सत्यच आहे की जागतिक अडचण आहे. पण ह्या सर्व काळामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपण सर्व मिळून प्रयत्न तर करतो आहोत. गेल्या महिन्यामध्ये विविध म्हणजे जागतिक दर्जाच्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आपण MOU जे काही सह्या केलेल्या आहेत त्याच्यात किमान 16,000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे ह्या सगळं रिव्हर्स गिअर टाकलं गेलेलं आहे आणि त्या रिव्हर्स गिअरमध्ये ही गुंतवणूक आपल्याकडे येते. तर असं काही नाही की सगळं काही संपलेलं आहे किंवा सगळं काही संपणार आहे. हा काळ आहे, हा आणीबाणीचा आहे, अटीतटीचा आहे. तो काढणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याच्यात एकमेकांना सावरणं हे फार महत्वाचं आहे. उद्योगधंदे हे पुन्हा सुरू होणार आहेत आणि काही ठिकाणी तर आपण 50,000च्या आसपास तर राज्यामध्ये सुरू झालेले आहेत. विशेषतः आपण मुंबई आणि पुणा हा जो काही पट्टा आहे हा दाट लोकवस्तीचा असल्यामुळे इथे ह्याचा प्रादुर्भाव हा मोठा आहे. ह्याचं कारण लोकवस्ती आहे आणि लोकवस्ती आहे म्हणून प्रादुर्भाव आहे. इथे हा महत्वाचा औद्योगिक बेल्ट असल्यामुळे इथे थोडं आपण बंद किंवा लॉकडाऊन हा पाळतो आहोत. पण इतरत्र महाराष्ट्रात हा जेव्हा रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी होती त्यावेळेलाच आपण म्हणजे किमान मे महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटाला असेल ऑरेंज म्हणजे तेव्हा काय होतं की एखाद्या जिल्ह्यात ठराविक भागातच केसेस आहेत, बाकी मोकळे आहे, तर आपण तिकडे त्यांना मुभा दिली. ग्रीन झोनमध्ये तर काहीच हरकत नाही, तिकडे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. आपण जशी आपली सरकारची कामं आहेत, रस्त्याची असतील, धरणाची असतील, कोस्टल रोडचं असेल, ग्रामीण भागात काय असेल, त्याच्यानंतर कापूस खरेदी असेल, दूध सुद्धा असेल, दुधासाठी सुद्धा आपण दूध खरेदी 31 तारखेपर्यंत करतो आहोत. मक्याची आहे, सगळ्याची आहे. ज्यांचं बियाणं बोगस निघालं त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून देतो आहोत. हे सगळं आपण करतोय. ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा म्हणजे आपण हातावर हात ठेवून गप्प नाही बसलेलो. साधारणतः 16,000 कोटीचे MOUs हे आपल्या राज्याने सह्या केलेले आहेत आणि MOU म्हटल्यानंतर ही प्राथमिक अवस्था असते. त्याच्यानंतर पुढची बोलणी आता सुरू आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आणखीन काही हजार कोटीचे MOU म्हणजे नवीन गुंतवणूक, नवीन पूर्णपणे. वरती किती विश्वास ठेवतात? अं, कारण या नाही, आधीच्या सांगतो सरकारनं सांगतो सुद्धा सांगतो सांगतो उद्योगमंत्री आपलेच होते. सांगतो काही अं, हजार कोटीचे MOU केले होते, नक्की. पण त्यातली इन्व्हेस्टमेंट काही इथे आली नाही केली. ह्याचं कारण का की तुमचा उद्योगमंत्री एकटा असून चालत नाही, तुमचं सरकार. आणि त्या काळात जो मगाशी तुम्ही उल्लेख केला की हे सगळं चालू असताना नोटबंदी आली. अनिश्चितता, धोरणांची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. आता आपल्या राज्यामध्ये मी राज्यापुरतं म्हणेन की अनिश्चितता नाही. आपण अनेक काही गोष्टी, सोयी सुविधा ह्या केवळ सगळं काही आपलं गहाण टाकून करतोय अशातला भाग नाही.
पण ज्या काही गोष्टी आपण करू शकतो आहोत, मग जमिनीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये काही नियमांची एक सोपीकरण असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणतो आहोत आता. आणि हे बघितल्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे की हे एमओयू केले ते पूर्ण अंमलात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. आणि सरकारने जे वातावरण तयार केलेले आणि करत आहे, जो विश्वास एक लागतो, त्यातून ही गुंतवणूक येईल नक्की. ही गुंतवणूक येत असताना साहजिकच आहे, मग आधी असलेले उद्योगधंदे आहेत त्यांना तर आपण गो हेड दिलेलं आहे, ते काम चालू करतायत जिथे जिथे लॉकडाऊन नाही तिकडे. दुर्दैवाने किंवा नाईलाजाने जिथे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होते तिकडे मात्र पुन्हा आपल्याला बंद करण्याखेरीज तात्पुरता पर्याय नाहीये. तर असं समजण्याचं कारण नाही की सगळं काही संपलंय. मी तसं- अजिबात निराशावादी नाही. नाही, मी नाही, स्वतः निराशावादी आपण नाही असू आणि शकत मी नाही. निराशावादी कोणाला होऊ देणार नाही. नाही, आपल्या नेतृत्वाखाली सकारात्मक कार्य चाललेलं आहे, राज्याला ऊर्जा मिळते आहे, या सगळ्या गोष्टी लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. बघा, एक शब्द आधीच्या आहे, सरकारने एक शब्द आहे संयम. संयम, आणि या जो आपल्या बाबतीत काय वापरला जातो. सांगतो आता या शब्दाची सुद्धा गंमत आहे. एखादं अक्षर म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणायचे की अक्षर जुळून शब्द बनतो आणि त्या शब्दाचे मंत्र होतात. आता शब्दाची ओवी पण होते आणि शब्दाची शिवी पण होते. हो, आता जसं संयम आहे, या संयमातला स काढला तर काय होईल? यम होतो. मग काय पाहिजे तुम्ही ठरवा, संयम पाहिजे का यम पाहिजे? नाही नाही, आपण संयमाचे त्याच्यामुळे तुम्ही कशाला आमंत्रण द्यायचं, संयम ठेवायचा का उद्धव- यम पाहिजे? उद्धव ठाकरे मी हे नुसतं यमक नाही जुळवत आहे. नाही, उद्धव ठाकरे म्हणजे संयम हे समीकरण